बीड नगर परिषदेमध्ये बदलाचे संकेत मोठ्या प्रमाणात सुरू झालेत आणि ज्या पद्धतीच्या चर्चा आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या बीड नगर परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात येत आहेत ना, त्यामुळे आता खऱ्या अर्थानं सत्ताधारी म्हणजे जे जनतेतून निवडून आलेल्या नगर अध्यक्षांची जी प्रतिष्ठा आहे ती धोक्यात आली आणि नवीन बदलाचे संकेत समोर येत ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित करण्यात येण्याची भूमिका आता पटलावर येते. पण सध्याची परिस्थिती बीड नगर परिषदेची ज्या पद्धतीने झाली त्यामुळे मात्र बीडमध्ये नवीन संकेत अजून कशा पद्धतीने मांडले जातील आणि सामाजिक परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या पद्धतीचा एक अजेंडा सर्व नगरसेवकांनी मिळून राबवला त्याचे परिणाम काय होतील याची विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, बीड नगर परिषद नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. जेव्हापासून सत्ता समीकरण किंवा निवडणुकीपासूनच ज्या पद्धतीच्या भूमिका या बीड नगर परिषदेत मांडण्यात आल्या, अनेक पद्धतीच्या दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. खऱ्या अर्थानं हे सगळे जरी समीकरण मांडले गेले असतील तरी त्यातला सगळ्यात महत्वाचा दुवा होता तो दादांचा विश्वास. अजित दादांनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेत बीडची नगर परिषद ही ताब्यात आणली, वॉर्ड वाईज मिटिंग घेऊन, बीडमध्ये 2-2 मिटिंग घेऊन, सभा घेऊन ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि या विश्वासाच्या जोरावर राष्ट्रवादी अजितदादा गट म्हणजे घड्याळ नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यास सार्थक ठरली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने 18 नगरसेवक या बीड नगर परिषदेमध्ये निवडून आले आणि त्या पद्धतीनं संदीप क्षीरसागरांनी बिनशर्त पाठिंबा राष्ट्रवादी अजितदादा गटाला देऊन याची समीकरणं वेगळी मांडली. परंतु या सगळ्या जरी परिस्थित्या अनुकूल असताना ज्या पद्धतीचे हेवे दावे आणि ज्या पद्धतीच्या एकाकीपणाच्या भूमिका सध्या नगरसेवकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या झाल्यात, म्हणजे नगराध्यक्ष आणि मोजके काही लोक, त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक चित्र पूर्ण बदललं आणि ज्या पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाचा विषय समोर आला त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पटलावर वेगवेगळ्या परिस्थित्या, कारण की एक हाती कारभार ज्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला ना आणि जी भूमिका मांडण्यात आली ती खऱ्या अर्थानं या नगरसेवकांच्या परिस्थितीशी धोक्याची होती. मग काय, आपल्याकडे एक सगळ्यात सोपा उपाय आहे की जर ही परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात असेल, आपली परिस्थिती ही आपल्या सावरण्याच्या पलीकडे परिस्थितीत नसेल, तर सरळ सरळ आपण काढता पाय घ्यावा. पण तेही करायला तयार नाहीत. मग हे सगळ्या समीकरणाची ज्या भूमिका आहेत आता त्याला वेगळं चित्र मिळण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं माध्यमांमध्ये चर्चा आहे आणि परिस्थिती निर्माण झाली, कारण की कालच्या ज्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार ज्या पद्धतीने आल्यात आणि त्यांनी विनोद मुळूक, अमर नाईकवाडे आणि फारुख पटेल या तिघांना एका दालनात घेऊन काही चर्चा केल्या. त्या चर्चा कशा पद्धतीने झाल्या, त्याची काय परिस्थिती आहे ही सुनेत्रावहिनी आणि या तिघांनाच माहिती आहे. पण बीड नगर परिषदेमध्ये निश्चितपणे बदलाची जी भूमिका निर्माण झाली आणि त्याच्यानंतर जे काही स्टेटमेंट म्हणजे जे काही विधानं आली ती विधानं योगेश क्षीरसागरांकडून आली, संदीप क्षीरसागरांकडून आली आणि या सगळ्या पटलातून एक नवीन समीकरण आता बीड जिल्हा शहरासाठी मांडला जाणार आहे हे निश्चित झालं. कारण की जेव्हा सुरुवातीच्या उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस सगळ्यांना अभिप्रेत होतं आणि सगळ्या पॉलिटिकल पंडितांनी एक निर्णयावर पोहोचले होते की आता दोन्ही क्षीरसागर एकत्र येऊन उपाध्यक्षाची खुर्ची का होईना पण एकत्रपणे मिळून वाचवतील. आणि या प्रकारामुळे बीड शहराच्या ज्या राजकीय भूमिकेतून जी भूमिका वेगळी झाली होती तिला परत प्रस्थापित करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी मिळालेली होती. परंतु त्यावेळेस असं न करता संदीप क्षीरसागरांनी समर्थपणे अजितदादांच्या विश्वासावर अजितदादा गटाला जी समर्थन दिलं आणि विनोद मुळूकांना ज्या पद्धतीने उपाध्यक्ष म्हणून निवडून आणलं,
परंतु विनोद मुळूक सुद्धा या प्रकरणातून आता वेगळे पडलेत. ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांच्या सोबतचे काही मंडळी एकत्र येऊन जी खिचडी शिजवतायत, ज्या पद्धतीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत, कारण की बीडच्या अतिक्रमणामध्ये पण हा मुद्दा प्रामुख्याने समोर आला. ही सगळी प्रक्रिया जरी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात येत असेल तरी ही प्रक्रिया नगर परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या अर्थकारणात मात्र निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने याचे परिणाम पडतील असं सर्वांना वाटलं. आणि ही तीच परिस्थिती आज या नगर परिषदेवर आली. ज्या पद्धतीने या सगळ्या स्वरामध्ये काल जेव्हा सुनेत्राताईंचा सत्कार करत असताना दोन्हीही गट वेगवेगळ्या पद्धतीने यांनी सत्कार केला. अमर नाईकवाडे, फारुख पटेल आणि विनोद मुळूक यांनी मिळून एक वेगळ्या पद्धतीनं वहिनींचा सत्कार केला, तर नगराध्यक्षा आणि त्यांच्या सोबतचे सर्व मिळून त्यांनी एक वेगळा सत्कार केला. यामुळे या दोन गटांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे हे तर स्पष्ट झालंय. पण या दरीमुळं बीडची जनता होरपळू नये, बीडची जनतेवर याचे परिणाम पडू नयेत, यासाठी आता पुढच्या समीकरणाची भूमिका जी मांडण्यात येणार आहे आणि वास्तविक स्वरूपात जर खऱ्या अर्थानं बीडच्या जनतेची जर एवढी भूमिका दादांनी जर मांडली असेल तर निश्चितपणे वहिनीने सुद्धा काही बदलाचे संकेत या तिघांच्या चर्चेमधून स्पष्ट केले असतील. कारण की ज्या पद्धतीने वहिनींना दादांचे स्वप्न पूर्ण करायचे, वहिनींना ज्या पद्धतीने दादांनी दिलेला बीडकरांना शब्द म्हणजे बीडची बारामती ही साकारायची, भलेही मग राजकीय खेळी वेगळ्या पद्धतीने का खेळण्यात येऊ नये किंवा वेगळे समीकरण मांडून या सगळ्या परिस्थितींना, जी परिस्थिती आज गतिरोधक बनते, विकासामध्ये खूप मोठा आपला पाया अडवून सामाजिक परिस्थिती दुफाळण्याचा प्रयत्न करते, त्यांना बाजूला सारून वेगळ्या गणिताची सुरुवात मात्र चांगल्याच पद्धतीने झालेली. आणि राहिली संदीप क्षीरसागरांची भूमिका, संदीप क्षीरसागरांनी जी भूमिका मांडली होती ती दादांना बघून मांडली होती. आणि ज्या पद्धतीने संदीप क्षीरसागरांचे प्रतिनिधी आणि संदीप क्षीरसागरांची जी भूमिका मांडणारे खुर्शीद आलम हे नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिकेत आहेत, कारण की या सगळ्या गोष्टी जरी आज पटलावर वेगळ्या पद्धतीने मांडल्या जात असतील तरी खुर्शीद आलमांनी ज्या पद्धतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण मांडलं आणि अजित पवार गट पूर्णपणे या भ्रष्टाचारी भूमिकेतून बाजूला करण्यासाठी जे नगरसेवकही सरसावले, मग या संदर्भातून जर शरदचंद्र पवार आणि अजितदादा गटाची ही जर युती ज्या पद्धतीने निर्माण झाली आणि त्यात विरोधी बाकावर बसलेलं भाजप यांच्या तिघांच्या साथ जर एकत्र येऊन या समीकरणाला वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न झाला तर 100% या परिस्थितीला कदाचित वेगळं वळण मिळेल. आणि ज्या पद्धतीने या सगळे प्रयत्न आणि ज्या पद्धतीचे सगळे विषय या नगराध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेत त्याला निश्चित बगल मिळून नव्या सिद्धांताची, नवीन समीकरणाची आणि नवीन संकल्पनेची एक नवी उभारणी बीड नगर परिषदे मिळेल. पण राजकीय चर्चा आणि राजकीय विषय हे तापवण्यासाठी खूप महत्वाचे असतात, पण जोपर्यंत शिजत नाही, जोपर्यंत पचत नाही, तोपर्यंत मात्र यांना खरं समजावं का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जरी आज विरोधी स्वर निर्माण झाले असतील तरी उद्या कदाचित या स्वराची भूमिका आणि जर टेबलवर बसल्यानंतर समीकरणाची चर्चा वेगळी झाली तर कदाचित हीच परिस्थिती वेगळ्या पद्धतीने मांडली जाईल, हेही तितकंच खरं आहे. परंतु या सगळ्या बदलांच्या समीकरणामध्ये सध्या बदलाच्या चिन्हांची चर्चा आणि पारड चढ वाटतंय. त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीत वेगळ्या पद्धतीची समीकरणं मांडून कदाचित आज जे सत्तेमध्ये नगराध्यक्ष पॉवरफुल आहेत ते कदाचित उद्या या प्रक्रियेत शांत होतील आणि नवीन परिस्थिती मांडून नवीन समीकरणांना नवीन एक उभारी मिळेल, एवढं मात्र चिन्ह स्पष्टपणे निर्माण झालेत. आणि या परिस्थितीचा बीडवर काय परिणाम पडतो, बीड शहराच्या जनतेवर काय परिणाम पडतो आणि येणाऱ्या नवीन संकल्पनेचा आणि सुनेत्रा वहिनीनं जो संकल्प बांधलाय त्याचे परिणाम बीडवर काय पडतात हे निश्चितपणे आपल्याला तपासावा लागतील आणि येणारी चिन्ह त्याच पद्धतीने मांडले जातील, इतक्या मात्र निश्चित. या संदर्भात आपल्याला काय वाटतं, या संदर्भात आपली काय भूमिका आहे ती निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.